पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बिडाची शवदाहिनी पुरवठा करण्याच्या योजनेत मोठी अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कुंडली कोहिनकर यांनी केलाय। पुणे लाईव्ह सोबत बोलताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करताना त्यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊया। जिल्हा परिषद प्रशासक निर्णय क्रमांक 276 नुसार जिल्हा परिषद निधी 2024-25 अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीमध्ये सुधारित शवदाहिनी बिडाची शवदाहिनी पुरवणे असा एक ठराव झाला होता। त्याच्यामध्ये जी योजना होती लेखाशीर्ष 2515/2215 मधून रक्कम ₹3 कोटी एवढं त्या योजनेच्या संदर्भात शवदाहिनीच्या संदर्भामध्ये प्रशासकीय निर्णय क्रमांक 276 नुसार मान्यता दिली होती। आता ही मान्यता दिल्याच्या नंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही टेंडर काढलं गेलं त्या टेंडरच्या याच्यामध्ये जवळजवळ 7 लोकांनी टेंडर त्या ठिकाणी भरलं गेलं। आता मुद्दा असा येतो त्याच्यामध्ये की जे सगळी प्रोसेस प्रशासकीय लेवल प्रमाणे पूर्ण होत गेली, परंतु ज्या लोकांनी टेंडर भरलं गेलं त्या याच्यामध्ये अल्ट्रा फाउंड्री असं त्या याचं नाव आहे, त्या ज्याला टेंडर मिळालं ते, तर त्या माणसाला टेंडर दिलं गेलं। आता हे टेंडर देत असताना त्याच्या काही त्रुटी होत्या। मुळात हे टेंडर देताना तो अपात्रही ठरला गेला होता आणि जे काही अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्या संदर्भातले रिपोर्ट दिले होते त्या रिपोर्टमध्ये सुद्धा असं म्हणलं होतं की संबंधित जे काही बिडाची शवदाहिनी आहे ही त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं अल्ट्रा फाउंड्री पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुधारित शवदाहिनीची बिडाची नमुना साहित्याची तपासणी पूर्ण झाली असून नमुना निवेदित नमूद केलेल्या तांत्रिक विनिर्देशानुसार नसल्याचे आढळून आलेले आहे, असं त्या शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालय अवसरे खुर्द यांनी म्हणलं होतं। तरी सुद्धा याच माणसाला प्रशासनाच्या माध्यमातून हे टेंडर दिलं गेलं। आता टेंडर दिले गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी उद्भवली की ज्या ज्या ठिकाणी ह्या शवदाहिनी बसवायच्या होत्या त्या ठिकाणी यांनी शवदाहिनी बसवताना त्यांच्या वजनामध्ये फॉल्ट केला, ते वजन कमी जास्त ठेवलं गेलं आणि ज्या निविदेमध्ये ज्या अटी दिल्या होत्या की जिल्हा परिषदचं नाव टाकण्यात यावं, त्याच्यामध्ये जे लेखाशीर्ष त्याचं नाव टाकण्यात